बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, वासिष्ठी शास्त्री जोग बघा या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील वासिष्ठी शास्त्री जोग बघा या कोकणामधल्या नद्या रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, पुणे ते महाड यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पुणे ते महाड पहा वरंधा हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, सिंहगड हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंहगड हा किल्ला पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सिंहगड बघा हा किल्ला पुणे या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 451 किमी बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानशेत बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? बघा पानशेत बघा हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि ते आंबी या नदीवरचं धरण बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोरणमाळचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत. प्रश्न क्रमांक 8 पहा, बल्लारपूर बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा बल्लारपूर बघा महाराष्ट्रामध्ये बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, त्र्यंबकेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्र्यंबकेश्वर बघा हे महाराष्ट्रामधलं ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा त्र्यंबकेश्वर बघा हे महाराष्ट्रामधलं ज्योतिर्लिंग नाशिक या जिल्ह्यामधलं ते ज्योतिर्लिंग आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, काटेपूर्णा बघा हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा काटेपूर्णा बघा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वाचं अभयारण्य या ठिकाणी अकोला या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, यापैकी कोणती एक नदी आहे जी नदी पहा कृष्णा नदीची उपनदी आहे? बघा पंचगंगा ही नदी पहा कृष्णा नदीची ती उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, राज्यपाल होण्यासाठी वयाची एकूण किती वर्ष पूर्ण आवश्यक? बघा राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी एकूण किती वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक आहेत? बघा राज्यपाल बघा व्हायचं असेल वयाचे बघा कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक पाहिजेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने सुरू केलेली पद्धत आहे? बघा बंगाल प्रांतामध्ये बघा कायमधारा ही पद्धत पहा तर या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बघा बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत त्यांनी सुरू केलेली पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा वाशिम हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 देवनार या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठ्या या ठिकाणी कत्तलखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे जिल्ह्यामधील बघा खडकवासला हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? बघा पुणे जिल्ह्यामधलं खडकवासला हे धरण कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? बघा खडकवासला बघा हे धरण मोठ्या नदीवरचं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता? सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहा बारडोली हा सत्याग्रह त्यांनी हा केला होता. प्रश्न क्रमांक 21 पहा, वंदे मातरम बघा हे सर्वात प्रथम गीत बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा गायण्यात आले? बघा वंदे मातरम बघा हे भारताचं बघा या ठिकाणी राष्ट्रीय गीत आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका वर्षी गायण्यात आले होते? वंदे मातरम बघा सन 1896 मध्ये बघा सर्वात प्रथम वंदे मातरम बघा या ठिकाणी यावर्षी वंदे मातरम हे गीत गायण्यात आले होते.
विषय क्रमांक पुढचा बघा, अलमट्टी बघा हे कृष्णा नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अलमट्टी बघा हे कृष्णा नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा अलमट्टी बघा हे कृष्णा नदीवरचं धरण तर ते की या ठिकाणी कर्नाटक या राज्यामधलं धरण आहे. क्रमांक पुढचा बघा, वीर सावरकर बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? वीर सावरकर बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा पोर्ट ब्लेअर बघा अंदमान या ठिकाणी वीर सावरकर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सांभर बघा हे भारतामधलं बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा सांभर बघा हे राजस्थान या राज्यामधलं बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ढिंग एक्सप्रेस बघा ढिंग एक्सप्रेस बघा खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी खेळाडूचं बघा ढिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी खेळाडूचं टोपण नाव आहे? ढिंग एक्सप्रेस बघा ढिंग एक्सप्रेस बघा हिमा दास बघा खेळाडूचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक 27 बघा, उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात? उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात? उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा राष्ट्रपती बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 29 बघा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा सार्वजनिक बघा सत्यधर्म या नावाचं पुस्तक बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1914 या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. विषय क्रमांक पुढचा बघा, सत्तेची पद्धत खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने बंद केलेली पद्धत आहे? सत्तेची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केलेली पद्धत आहे? सत्तेची पद्धत बघा लॉर्ड बेंटिंग बघा यांनी सत्तेची पद्धत ही बंद केलेली पद्धत आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, केंद्र सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? बघा केंद्र सूचीमध्ये बघा विषयांची एकूण संख्या बघा 100 या ठिकाणी केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कारगिलचं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा कारगिलचं युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा कारगिलचे युद्ध पहा सन 1999 या वर्षी कारगिलचे युद्ध हे झाले होते. विषय क्रमांक पुढचा बघा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचा नृत्य प्रकार आहे? बघा कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचा नृत्य प्रकार आहे? कुचिपुडी तर आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, लोकनायक बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? लोकनायक बघा लोकनायक बघा हे टोपण नाव जयप्रकाश नारायण यांच्या ठिकाणी लोकनायक या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीवरला सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता? पृथ्वीवरचा बघा सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता आहे? बघा ऑस्ट्रेलिया बघा हा खंड पृथ्वीवरचा बघा सर्वात लहान या ठिकाणी तो खंड आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, किसान दिन बघा हा खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? किसान दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? किसान दिन बघा 23 डिसेंबर बघा या दिवशी किसान दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रध्वज बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा हिरवा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? बघा भारतीय बघा राष्ट्रध्वज यामधला बघा हिरवा रंग बघा हे बघा पराक्रम आणि विश्वास यांचे या ठिकाणी प्रतीक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारत सरकारने बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा मोर या प्राण्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केले? बघा भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी पहा मोर या प्राण्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित हे केले होते? बघा सन 1963 या वर्षी बघा निर्धारित हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? बघा हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा हैदराबाद हे शहर पहा मुशी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला म्हटले जाते? बघा भारताचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला म्हटले जाते? बघा भारताचं बघा प्रवेशद्वार या ठिकाणी मुंबई या शहराला बघा भारताचं प्रवेशद्वार या ठिकाणी म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे?
बघा अहमदनगर बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? बघा या ठिकाणी गडचिरोली बघा या जिल्ह्याची बघा लोकसंख्येची घनता या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? बघा ज्वारीचे बघा कोठार असे सोलापूर या जिल्ह्याला पहा ज्वारीचे कोठार या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैराट बघा वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 282 बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कृष्णा नदीची एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा मराठीमधली बघा पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी मराठी भाषेमधली बघा पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मराठीमध्ये बघा पहिली सामाजिक कादंबरी कोणती कादंबरी आहे? तर यमुना पर्यटन बघा मराठी भाषेमध्ये बघा पहिली सामाजिक कादंबरी आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले अंतःकरणाला द्रावित करणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचे अंतःकरणाला द्रावित करणारे। बघा अंतःकरणाला द्रावित बघा या ठिकाणी हृदयद्रावक ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा गुणाची कदर करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे गुणाची कदर करणारा। बघा गुणाची कदर करणारा म्हणजे बघा गुणग्राहक ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा माशा मारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे माशा मारणे। बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता माशा मारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा माशा मारणे म्हणजे बघा काहीही उद्योग न करणे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा अर्ज उर्फ इनाम बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अर्ज उर्फ इनाम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हापूस पगार अननस बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा पगार हापूस अननस बघा हे सर्व शब्द बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 12 बघा तिखट गोड चफळ बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर ते पुढीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत? बघा तिखट गोड चफळ बघा हे सर्व शब्द बघा तर विशेषण या जातीचे ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आळशी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आळशी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आळशीचा बघा कामसू आळशी या शब्दाचा या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले लोकांनी लोकांसाठी बघा चालवलेलं राज्य त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा नक्षा उतरविणे बघा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा नक्षा उतरविणे। बघा गर्वहरण करणे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा एरंड्याचे गुऱ्हाळ म्हणजे कंटाळवाणी बडबड ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अब्रू अत्तर सामना बघा अब्रू अत्तर सामना बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर ते पुढीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा अब्रू अत्तर बघा सामना हे शब्द बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 लबाड या ठिकाणी बघा भाववाचक नाम असेला तो पर्याय राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहत जाईन. बघा या ठिकाणी वाक्य आहे, खालीलपैकी कोणत्या एका काळाचं वाक्य आहे. मी चित्रपट पाहत जाईन. बघा मी चित्रपट पाहत जाईन. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, सदाचार या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. सदाचार या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा सदाचार या शब्दामध्ये बघा व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, त इ आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय. त इ आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा त इ आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पत्रकार या शब्दासह विरुद्ध लिंगी या ठिकाणी लिंग आपल्याला ओळखायचे. पत्रकार या शब्दासह विरुद्ध या ठिकाणी लिंग आपल्याला ओळखायचे. पत्रकार बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर पत्रकर्ते पत्रकार या शब्दासह या ठिकाणी विरुद्ध या ठिकाणी विरुद्ध लिंगी पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी अनेक वचन शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, अनेक वचनी शब्द आपल्याला सांगायचा आहे. आंबा, बघा गाय, वासरू, म्हशी, अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा म्हशी या ठिकाणी बघा अनेक वचन या ठिकाणी असलेला तो शब्द राहील. बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, गुण या ठिकाणी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा गुण या ठिकाणी शब्द आहे, तर शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गुण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा, गुण या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. त्यांना अनुयायी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मूग गिळणे बघा मूग गिळणे म्हणजे बघा गप्प बसणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी भोजन केले होते. बघा मी भोजन केले होते. बघा या ठिकाणी वाक्य आहे, खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे. मी भोजन केले होते. बघा मी भोजन केले होते. बघा हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. विद्यार्थी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा विद्यार्थी बघा या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, चा, ची, चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत. चा, ची, चे हे प्रत्यय बघा चा, ची, चे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंबुज, नीरज, सरोज बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, तर हे खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अंबुज, नीरज, सरोज हे खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उखळ पांढरे होणे बघा आपल्याकडे या ठिकाणी बघा शब्द झाला होता उखळ पांढरे होणे म्हणजे बघा खूप द्रव्य प्राप्ती होणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अर्ज उर्फ इनाम बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. अर्ज उर्फ इनाम बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत.